नक्कीच आपण इथून मात्र पाहताय इथून मात्र शहापूर पोलीस स्टेशन जे सध्या तरी या सामना विन होत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप साऱ्या इथून मात्र शुभेच्छा असतील आणि आपण आलात आपल्याला बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरिता दिला त्याबद्दल आम्ही शहापूर पोलीस स्टेशनचं मनपूर्वक आभारी आहोत. आणि ही ट्रॉफी जरूर पोलीस स्टेशनमध्ये अगदी आपला सन्मान आपली एक आठवण म्हणून वाढवणारी ही ट्रॉफी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एस बी गोटेकर संघाने नाणेफेक विन झाला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला गेला आणि आमंत्रित केले गेले बेताळ स्वामी संघाला इथून मात्र फलंदाजी करण्याकरिता. चला मॅचला आपण सुरुवात करूया त्वरित. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. आमचे पंच मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण इथून मात्र पाहताय अभि सावंत सरांना आपण पाहताय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला महाजन सरांना आपण पाहताय. दोन्ही भावेश मैदानाच्या आतमध्ये आहेत. भावेश शेलार जे आयकॉन म्हणून आहेत, ब्ल्यू कॅप ज्यांची आपल्याला पाहायला मिळते आपल्याला ते पाहायला मिळणार आहेत आणि ब्लॅक कॅप मध्ये आहेत ते भावेश विषय त्यांना आपण इथून मात्र पाहताय. भावेश शेलार मॅन फ्रॉम घाटकोपरचा खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय आणि खूप सारे व्हिडिओ क्रिकेटच्या बाबतीत क्रिकेटला रील्स ज्याच्या आपल्याला पाहायला मिळतात क्रिकेटच्या रिलेटेड त्या भावेश शेलारलाही आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपण पाहताय. आयकॉन म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि कदाचित आयकॉनच्या विपक्षात आयकॉन अशी लढत मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळाली असती. पण भावेश शेलार ऑन नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो आणि स्ट्राईकला भावेश बिशेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर विश्वनाथ जाधवला इथून मात्र आणले गेले. अनेक सारे क्रिकेटचे हंगाम गाजवलेत. बीपीएल मध्ये सुद्धा 2 टाइम मॅन ऑफ दी सिरीजचा पारितोषिक घेणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. त्यानंतर आपण बघितलं तर सुप्रीमो ट्रॉफीमध्ये आपण पाहिलंय. त्याच्यानंतर अनेक नामांकित स्पर्धेमध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला आपण पाहताय. अर्थातच नंदू दादा असतील मी पोचवीन तुमच्यापर्यंत. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विश्वनाथ इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पहिलाच बॉल विश्वनाथचा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलच्या स्वरूपात इथून मात्र सुरुवात होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. मॅन फ्रॉम धानीव वसईचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र विश्वनाथ जाधव सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट बॉलच्या स्वरूपात गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस पहा उडून दिले गेले शेड्यूला पाठवलं गेलंय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. मोठा फटका जरूर पाहायला मिळाला असं पण तिथे मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा क्षेत्ररक्षणाची लेवल उंचावत असताना आपण इथून मात्र पाहिली आणि 2 धावाच फक्त इथून मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं 2 या अंकावर. खरं तर या 2 धावा घेतल्या गेल्या त्याच्यानेच खातं मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र खुल्लं होताना आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस निर्धावफैकी पुन्हा एकदा इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निर्धावफैकी डॉट बॉल. चेंडू संपतील 3 धावसंख्या 2. गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल हो फटका चांगला होता. यावेळेस फटक्यामध्ये ताकद पाहिजे तेवढी पाहायला मिळाली नाहीये. अगदी बाउंड्राईच्या नजदीक क्षेत्ररक्षण आणि क्या बात आहे इथे मात्र हुशारीनं
इथे मात्र हुशारीने क्रिकेट खेळलं गेलं जबरदस्त पैकी आणि त्या टायमिंगला रनआउटची विकेट फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय षटकातील पुढचा बॉल विश्वनाथचा आपण पाहताय यावेळेस काय घडतं पंच आमच्याकडे अभिसर वळतील आणि इशारा दर्शवतील -1 अशा टोटली 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विकेट गेल्यानंतर रनआउटची विकेट गेल्यानंतरचं हे -1 अशा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाला. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय 5 या अंकावर -2 -1 म्हणजे 2 धावा जरी मिळाल तरी इतका काही फरक पडणार नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विश्वनाथनं इथून आता हाताळली गेली आहे. गोलंदाज सज्ज होतो षटकातील पुढचा बॉल व्हेरिएशन तर होतं चांगला स्ट्रोक होता पण तिथे मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेने जाणारा चेंडू होता. एकच धाव मैदानाच्या आतमध्ये सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाज सय्या पुढचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयास यावेळेस आपण इथून मात्र पाहायला मिळाला होता. थांबा दर्शवला गेलाय जसे चेंडू डॉट येतात तसा आमचा प्रेक्षकांचाही आवाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक संपलं इथून मात्र क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहताय फक्त आणि फक्त 1 गड्याच्या मोबदल्यात 6 या अंकावर. चांगली सुरुवात इथून मात्र होत असताना आपण पाहताय. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येताना आपण इथून मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 6 या अंकावर अगदी दुहेरी धावसंख्येच्या आतमध्ये रोखले गेले. चांगली गोलंदाजी कंजूसी भरी गोलंदाजी आणि चांगला गोलंदाजीचा अटॅक आपण पाहताय. द्वितीय षटकाची उद्घोषणा झाली आणि सूरज केणेला आणले गेले मॅन फ्रॉम गोरसईचा खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सूरज इथून मात्र पाहायला मिळतं करतात. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे चौकार 4. सध्या तरी आपण जरूर पाहताय सूरज गोरसईचा खेळाडू आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय आणि पहिल्याच बॉलवर सूरज केणेच्या यावेळेस पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक पाहायला मिळाला. आपण 6 षटकांचं हे सत्र पाहतो आणि त्याच्यामधल्या ज्या इथून मात्र आपल्याला 2 इथून मात्र ओव्हर आहेत त्या पॉवर प्लेच्या पाहायला मिळतात. पहिलं षटक जे होतं विश्वनाथ जाधवच्या मार्फत अतिशय चांगल्या पद्धतीनं हाताळलं गेलं पण पहिल्याच बॉलवर एकंदरीत आपण सूरजचा विचार केला तर इथून मात्र चौकार खावा लागला. म्हणजे थोडीशी खराब सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सूरजच्या मार्फत होताना पाहायला मिळते. चला सूरज आपण चेंडू डिलिव्हर करूयात त्वरित. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील पुढचा बॉल फेस करतील. यावेळेस दिशा दर्शवली गेली धाव घेण्याची इथून मात्र संधी होती. मनामध्ये धडकी भरवणारं क्षेत्ररक्षण जिथे मात्र धाव घेण्याचा प्रयास केला गेला. ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि इथून मात्र एक प्रयास केला गेला होता धाव घेण्याचा पण कुठेतरी मात्र तो थांबवला गेला.
कारण क्षेत्ररक्षण जे बघितलं ते क्विकली मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या अजूनही 10 या अंकावर धावफलक स्थिरावत असताना आपण पाहताय. गोलंदाज सज्जोई षटकातील पुढचा बॉल यावेळेस थोडस बाहेर निघलं गेलं आणि चेंडूला भिरकावून दिलं गेलं. क्षेत्ररक्षक नव्हता त्या क्षेत्रामध्ये, चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता मात्र सूरजच्या भात्यामधील दुसरा चौकार इथून मात्र पाहायला मिळतोय. 4 चौकार आपल्याला इथून आता पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचा स्विच हिट करायचा प्रयास होता. वेगानं, प्रचंड वेगानं चेंडू निघालाय बाउंड्रीच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचतील. क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल. तोपर्यंत मिळालेल्या वेळामध्ये धावा इथून मात्र कंप्लीट करत असताना 2 धावा सध्या तरी इथून मात्र पळून पूर्ण होताना आपण पाहताय. आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 16. आयकॉनिक पारी इथून मात्र साकारायची होती, जी की विश्वनाथच्या मार्फत अतिशय चांगल्या पद्धतीनं साकारली गेली. एक रनआउटचा विकेट सुद्धा मिळाला. त्याच्यानंतर आपण वाईट +1 अतिरिक्त स्वरूपातल्या या धावा गेल्यानंतरही धावा रोखल्या गेल्या. फक्त आणि फक्त 6 धावसंख्येची कमाई करून दिली गेली होती विश्वनाथच्या मार्फत. पण सूरज खेळण्याला आणल्यानंतर कुठेतरी इथे मात्र थोडस जास्ती धावा मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळाल्या. अपील 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 मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. थोडस चूक मात्र क्षेत्ररक्षणामध्ये घडताना पाहायला मिळाली. लेग बायच्या स्वरूपातली ही धाव मैदानाच्या आतमध्ये मिळत असताना आपल्याला 1 पाहायला मिळते. एकेरी धावेने धावसंख्या 17 क्रिकेट विश्वजगतातील अशुभ बकडा धावफलकावर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाज तयार होतोय. षटकातील पुढचा बॉल हवेमध्ये चेंडू आपण पाहताय. आणि कदाचित थोडा अडथळा होता मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा, पण अशी ना तशी इथून मात्र विकेट मिळाली आहे. रनआउटची विकेट. फलंदाज बाद तंबूच्या आशयाला. रनआउटची विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि 1 धाव तर कंप्लीट केली गेली होती. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास होत असताना इथून मात्र ही धावबाची विकेट पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 या अंकावर धावफलक. चला, तिसरं षटक आहे आणि तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज ट्रॅकवर भावेश आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. मान्यवरांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्ताने इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम, सुस्वागतम आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेकरिता. अभिदादा डिंगोरे त्यांच्या समवेत माजी उपसरपंच सतीशजी अधिकारी साहेब आणि त्यांच्या समवेत गणेशजी डिंगोरे साहेब आणि उवल शेख साहेब इथे उपस्थित होत आहेत. आलेल्या
सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानाने स्थान बनवायचं आदरणीय निलेश दादा पाटोळे यांच्यावर असलेलं विशेष प्रेम दर्शवण्याकरिता आपण इथे उपस्थित होतात. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. बावेशला आपण इथून मात्र पाहताय पहिलाच बॉल वाईड आल्यानंतर फलंदाजांना चकवा देणारा चेंडू पाहायला मिळाला होता, पण चांगल्या पद्धतीनं फलंदाजी हुशार आहे. त्या पद्धतीने आपण बघितलं तर फटका मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र कन्वर्ट केला गेलाय. अभिजित सावंत यांना आपण पाहताय. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगली पंचांची भूमिका आहे. महाजन सर असतील, त्याच्यानंतर मग आपण बघितलं तर आमचे अजित सरांनाही आपण पाहताय. अतिशय चांगल्या पद्धतीच्या पंचांच्या भूमिकेमध्ये तिथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये मिस्टेक पाहायला मिळते आणि चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण तर डाऊटफुल आहे. पंच पाहणी करतायत आणि चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार. नशिबाची साथ. चौकार 4. पाहणी करा. पंचांनी मागणी केली गेली. पाहणी करा. आपण चौकार आहे की डिक्लेअर झोन. सदर डिक्लेअर झोन एकच धावा आहे. कॅन्सल कॉल पंचांचा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि एक धाव आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहणी केली गेली आहे आणि त्याच्यानंतर हा निर्णय इथून मात्र पोहोचवला जातोय. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्या. एकच धाव असेल. डिक्लेअर झोन मध्ये जाणारा हा चेंडू. एक धाव मिळाली. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहताय 21 या अंकावर धावफलक. नॉकआउट मॅच आपण इथून मात्र पाहताय. जो संघ इथून मात्र पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेचं स्वप्न विसरावं लागेल. या स्पर्धेमध्ये खेळण्याचं जे स्वप्न आहे ते विसरावं लागेल. आपण पाहताय सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये डिक्लेअर झोनच्या स्वरूपात ही धावसंख्या 22 या अंकावर धावफलक आपण इथून मात्र जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. नक्कीच आपण पहिला चेंडू बघितला वाईट, पण त्याच्या पुढचे 3 चेंडू बघितले तर एक धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत होती. यावेळेस पुन्हा एकदा दिशा भरकटली जाते आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपातला पुन्हा एकदा एक चेंडू पाहायला मिळतोय. थोडंसं लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. स्लो क्रिकेट आहे. आपण एकंदरीत बघितलं तर धावसंख्या या एकेरी धावेच्या बढतीने 23 गोलंदाज सय्या. पुढचा बॉल आहे. यावेळेस काय घडतं? पंचामचे स्टॅच्यू या परिस्थितीमध्ये आपण इथून मात्र पाहताय. निर्धाव डॉट बॉल. काहीच मिळणार नाही या चेंडूवर. चेंडू संपुष्टात येत आहेत. आतापर्यंत 4. तिसऱ्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल. फटका बनवला गेला. बैठक मैदानाच्या आतमध्ये. पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून चालला. इथून मात्र भावेश शेलारच्या बॅट मधून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहिलाय. खूप साऱ्या वेळानंतर कदाचित असं वाटतं की या सत्रामधील पहिला षटकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. चौकार पाहायला मिळाला होता, पण पहिला षटकार या सत्रामधील पाहायला मिळाला. भावेश शेलार घाटकोपर वरून इथपर्यंत पोहोचलाय. इन्स्टाचे रील जर का आपण बघितले तर क्रिकेटचे धडे सातत्यानं जो दर्शवत असतो आणि आता मात्र
आपण जर का बघितले ते धडे जे शिकवत असतात ते आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना आपण पाहत आहे. चांगला स्ट्रोक होता, अगदी पाहत आणि पाहत राहावं या पद्धतीचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये इथून आपल्याला पाहायला मिळालाय. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 29-29 या अंकावर गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल निर्धाव आहे. षटक समतक क्रमांक इथून मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 29. बघूयात पुढच्या 3 षटकांमध्ये काय घडेल, किती धावांपर्यंत मजल मारली जाईल हे ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील अजय गरे सर. थँक्यू सो मच तेजस. 29 धावा फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांचा खेळ संपलाय. वेताळ स्वामी संघ प्रथम बॅटिंग करत असताना या नॉकआउट मॅच मध्ये भावेश शेलार आयकॉन प्लेअर सलामीला आलेला आहे आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. 9 बॉल्समध्ये 18 वर खेळतोय. 2 धावांवर वैभव माळीला आपण बघतोय. दोन्हीही आयकॉन प्लेयर्स सध्या खेळपट्टीवर आहेत. दोघेही डावखोरे फलंदाज आहेत आणि विस्फोटक बॅटिंग करण्याची क्षमता असलेले हे दोन्ही बॅटर्स. वैभव माळी अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत आहे. महत्वाची भूमिका त्याला बजावावी लागणार आहे या इनिंग्समध्ये. एक चांगलं टार्गेट सेट करणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत 10ची सरासरी देखील गाठता आलेली नाही. 9.67च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. मात्र 2च गडी बाद झालेले आहेत आणि त्याचा फायदा येणाऱ्या षटकांमध्ये घेण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. एकतर भावेश शेलारचा जम देखील आपल्याला बसलेला दिसतोय. तो चांगल्या टचमध्ये आहे. 4थ्या षटकाला प्रारंभ होत आहे. SB गोठेकर संघाकडून गोलंदाज सज्ज होतोय आदित्य. वैभव माळी ऑन स्ट्राइक. आदित्यचा पहिला बॉल. हो, चांगला स्पिन झालाय. बाउन्स चांगला होता. टॉप एज बॉल निघालाय डिक्लेअर झोन मध्ये. थोडी फ्लाइट दिली होती. चांगल्या टप्प्यावर देखील बॉल टाकला. वैभवने वेट केला होता परंतु बाउन्स फार जास्त होता. एक्स्ट्रा बाउन्स होता बॉल मध्ये आणि हे होणार आहे. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चालू आहे. तुम्ही जर बॉलला जर हवा देत असाल आणि संत गतीने बॉल जेव्हा टाकता वरून तेव्हा मात्र बाउन्स थोडा जास्त मिळण्याचे चान्सेस असतात. लेग ब्रेक चेंडू होता पहिला जो डावखोऱ्या फलंदाजासाठी आतमध्ये आला. यावेळेला बॅकफुटला जात असताना पुल केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साइडला फिल्डर तिकडे तैनात. एकच धाव मिळताना दिसते. भरपूर फिरकीपटूंना देखील आपण बघितलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आज दादूला देखील आपण बघितलं होतं. याचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करण्यात आला. साहिल असेल ज्यानं खूप चांगली लेग ब्रेक गोलंदाजी केलेली आहे. लेग ब्रेक गुगली. आणि आता तुम्ही पाहू शकाल वैभव माळीचा फॅन मैदानामध्ये सेल्फी घेण्यासाठी. चला, प्रेक्षकांना नम्रतेची विनंती असेल, मॅचच्या दरम्यान आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका प्लीज, कारण मॅचचा जो मोमेंटम आहे तो फार महत्वाचा आहे. मॅचची रिदम तोडू नका. पहिल्या 2 बॉल्सवर 2 सिंगल्स या षटकामध्ये. धावसंख्या 31. 2 गड्यांच्या मोबदल्यात वेताळ स्वामी विरुद्ध SB कोठेकर. ही फार मोठी मॅच आहे. यावेळेला शॉर्ट बॉल फुल केलाय. आकर्षक फटका वैभवच्या बॅट मधून. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावा. षटकार. कडक शॉट. खूप चांगलं टायमिंग साधलं. गोलंदाजाने थोडीशी चूक केली लेंथ मध्ये आणि जणू काही या बॉलची वाटच बघत होता वैभव. वेट करत असताना हा पुल शॉट अगदी काऊ कॉर्नरला त्याने क्लिअर केलंय. उत्तुंग षटकार. प्रेक्षकांच्या भेटीस पाठवलंय बॉलला. वैभवचे जे फटके असतात ते अतिशय ताकदवान फटके असतात. कडक शॉट्स खेळण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. 6 धावांनी धावसंख्या 37. आज एक प्रेक्षणीय सामना देखील या अगोदर आपल्याला पाहायला मिळाला.
शहापूर नगरपंचायत आणि शहापूर पोलीस यांच्या दरम्यान शहापूर पोलीस संघाने तो सामना जिंकला आणि आपल्या ग्रुप डी मधील आजचा हा चौथा सामना आहे. याच्यानंतर या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध 777 ग्रुप साई स्पोर्ट शहापूर अशी मॅच असेल. थोडी चर्चा तिकडे गोलंदाज आणि विश्वनाथच्या दरम्यान पाहायला मिळते. तिकडे आपण बघतोय की चेंडूच्या आकारामध्ये देखील कदाचित समस्या फलंदाजांना जाणवली की काय. तो बॉल त्यांनी पंचांना दाखवला, पंचांनी शहानिशा केली, बॉलची पाहणी केली आणि त्यांनी सांगितलंय की बॉल इज ओके. गोलंदाजाच्या हातात बॉल सोपवण्यात आलेला आहे. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर हुक केलाय. हाही बॉल हवेत आहे आणि बॉल पुन्हा एकदा चाललाय फार दूर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता आणखी एक षटकार. वैभव माळी ऑन फायर. बॅक टू बॅक 2 षटकार. पहिले 2 बॉल चांगले होते, चांगल्या टप्प्यावर टाकले होते, परंतु मागचे 2 बॉल शॉर्ट टाकलेत. या अगोदर वेल इन फ्रंट ऑफ मिड विकेट षटकार ठोकला होता आणि आता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये तिथे बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना वैभव माळी. आखोड टप्प्याची गोलंदाजी, चेंडूचा आखोड टप्पा आणि चेंडूच्या आकाशाशी गप्पा, हे समीकरण आता आपण बघतोय. अशी परिस्थिती, अचूक टप्प्यावरचा मारा करणं गरजेचं आहे. वैभव अतिशय धडाकेबाज फलंदाज आहे आणि धडाकेबाज कामगिरी सध्या करताना दिसतोय. 6 बॉल्स मध्ये 15 वर जाऊन पोहोचलाय. 10 बॉल्स मध्ये 19 धावांचं योगदान भावेश शेलारचं आहे. संघाची धावसंख्या 2 बाद 43. भावेश सोबत आपण बघितलं भावेश विषय आला होता ओपनिंग करण्यासाठी, मात्र त्याला विशेष काही योगदान देता आलं नाही. फक्त 2 धावा त्याने बनवल्या. तदनंतर सुजय भगत आला होता, तो देखील लवकर बाद झाला, फक्त 1च धाव त्याने जोडली. परंतु आयकॉन क्लिक होत आहेत, चांगली कामगिरी करतायत या महत्वाच्या मॅच मध्ये वेताळ स्वामी संघासाठी. या दोन्ही संघांच्या दरम्यान अगदी अशाच कंडिशन्स मध्ये अंडर फ्लड लाईट्स एक हाय स्कोरिंग सामना आपण बघितला होता धर्मवीर चषकामध्ये. चला, खूप जास्त वेळ खर्च केला जाते, बॉल वारंवार चेक केला जाते आणि आता बॉलची मागणी मैदानामध्ये करण्यात आलेली आहे. धर्मवीर चषकामध्ये आपण बघितलं होतं SB गोठेकर आणि वेताळ स्वामी यांच्या दरम्यान एक हाय स्कोरिंग मॅच. वेताळ स्वामी संघानं 92 धावा चेस केल्या होत्या. आज पुन्हा एकदा हे 2 संघ समोरासमोर आलेले आहेत. याच्या अगोदर आपण हार्दिक स्पोर्ट्स आणि साई स्पोर्ट्स यांच्या दरम्यान मॅच बघितली. धर्मवीर चषकामध्ये फायनल मध्ये ते भिडले होते. साई स्पोर्ट्स विजेता राहिला होता, परंतु आज हार्दिक स्पोर्ट्सनं बाजी मारलेली आहे. हीच तर मजेशीर गोष्ट आहे या शहापूर क्रिकेटची. चढावड चांगली असते. चला, फलंदाजांना विनंती आहे, आपण अधिकचा वेळ खर्च करू नका. बॅक टू बॅक षटकार आलेले आहेत. धावसंख्या 43. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना आदित्य वैभवसाठी राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा खेचलाय, हाही चाललाय खाऊ कॉर्नर फिल्डरच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क अगेन. इट्स 3 इन अ रो. षटकारांची हॅट्रिक पूर्ण करत असताना वैभव माळी आणि गोलंदाज आपल्या चुकांमधून जास्त काही शिकताना दिसत नाहीये. यावेळेला जरूर थोडासा पुढे टाकला तरी देखील हा शॉर्ट बॉलच होता आणि फिल्डरने तिकडे स्वतःला हवेत स्ट्रेच केलं होतं झेल स्वीकारण्यासाठी, परंतु त्याच्या आवाक्या बाहेर होता. सलगचा 3रा षटकार. अप्रतिम बॅटिंग वैभव माळीची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झपाट्याने वाढते वेताळ स्वामी संघाची 49 या आकड्यावर. तब्बल 20 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा पुल केलाय. झेल असेल का? फिल्डर बॉल खाली. सूरज केने जबरदस्त कॅच अगदी सीमारेषेलगत डीप मिड विकेटला आणि अखेर वैभवला माघार घ्यावी लागणार आहे. बिग विकेट. खर्चिक षटक राहिलं, परंतु अखेरच्या बॉलवर विकेट प्राप्त केली आदित्यनं. मूल्यवान विकेट. वैभव बाद होत असताना याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 49. पुरेसा वेळ मिळत होता फलंदाजाला फटके खेळण्यासाठी, परंतु या वेळेला उंची तर लाभली, परंतु जे अंतर कापायचं होतं ते कापता आलं नाही. मात्र चांगली बॅटिंग केल्यानंतर पॅव्हिलियन मध्ये जात असताना फलंदाज वैभव माळी 21 धावांचं अतिशय चांगलं योगदान दिलं. फक्त 8 बॉलचा सामना केला. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 3 बाद 49.
चला थोडं स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघांना विनंती असेल, फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील आणि फलंदाजांना देखील विनंती आहे, वेळेचा अपव्यय अजिबात करू नका. यानंतर देखील आपल्याला एक सामना कव्हर करायचा आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in यूट्यूब वाहिनीवर बरेचसे प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये निलेश पाटोळे साहेबांच्या माध्यमातून NP स्पोर्ट्स शहापूरच्या वतीनं फलंदाजीसाठी अक्षय अधिकारी मोठा विक्रम केला होता. मागच्या स्पर्धेमध्ये धर्मवीर चषकामध्ये सलगचे 6 षटकार या अक्षय अधिकारीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. गोलंदाजीसाठी भावेश, बॅकफुटला गेलाय, चांगला पुल शॉट, डिप स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे. फिल्डरला बीट करू शकला नाहीये भावेश शेलार, सिंगल येथे मिळणार आहे. आणि याचबरोबर संघाचं अर्धशतक कंप्लीट होत असताना 50 अप फॉर टीम वेताळ स्वामी. जुने 11 चेंडूंचा तब्बल खेळ बाकी आहे. एक चांगली धावसंख्या आतापर्यंत फलकावर लावली फलंदाजांनी, विशेषतः मागच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं वैभवनं आकर्षक फटकेबाजी केली ती कौतुकास्पद. त्यामुळेच धावसंख्येला चांगला वेग मिळालेला आहे. परंतु वैभव बाद झालाय आणि आता ह्या दोन फलंदाजांवर मोठी जबाबदारी आहे. भावेश शेलार प्रयत्न करतोय शेवटपर्यंत खेळण्याचा, असा त्याचा प्रयत्न दिसतोय. आक्रमक बॅटिंग देखील त्याने केलेली आहे, एक बाजू लावून धरली आहे. आणि आता अक्षय अधिकारी त्याला कितपत साथ देणार हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. अतिशय घातक असा बॅटर आहे अक्षय अधिकारी, हार्ड हिटिंग साठी प्रसिद्ध असलेला फलंदाज. भावेशचे हे दुसरं षटक, हॅमर केलाय ओव्हर द टॉप ऑफ एक्स्ट्रा कव्हर, ग्लोरियस शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 1 बाउन्स फॉर 4. गोलंदाजी आपण बघतोय मागच्या षटकामध्ये देखील भरपूर आकुटप्प्याची गोलंदाजी झाली होती आणि आता या षटकामध्ये देखील बॉल थोडे मागे ठेवले जात आहेत. भरपूर विट देखील होती, बॅकफुटला जाण्यासाठी पुरेपूर वेळ होता आणि एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये होता. त्याच्या डोक्यावरून अगदी ऑलमोस्ट षटकारच होता, थोडासा बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पडला बॉल आणि सीमारेषा पलीकडे. चौकारानं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना अक्षय अधिकारी. पुढचा बॉल राऊंड द स्टंप्स, यावेळेला स्लॉट मध्ये ओहो उडवलाय, डीप मिड विकेट, सीमारेषा पलीकडे, उत्तुंग षटकार, लाजवाब बॅटिंग. सलगच्या 3 षटकारांसाठी आशिष तावडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. वेताळ स्वामी संघाच्या फलंदाजांकरिता हे पारितोषिक आहे. स्ट्रॉंग बॉटम हँड कमिंग इन टू द प्ले. संपूर्ण ताकद त्या फटक्यामध्ये झोकत असताना पहिला बॉल शॉट, त्याच्यानंतर थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न, लेंथ कॉम्पेन्सेट करण्याचा प्रयत्न होता परंतु ओव्हर कॉम्पेन्सेट आणि त्याचा फायदा घेतलाय फलंदाजानं. यावेळेला चांगला बॉल आहे, बॅटच्या आउटसाइड आहे, स्लिप फिल्डरच्या उजवीकडून बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 61 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अजूनही आपण बघतोय 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आज मात्र फलंदाजांचं वर्चस्व राहिलं या स्पर्धेमध्ये. आपण बघितले काल गोलंदाज जास्त प्रभावी ठरले होते, लो स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाल्या होत्या, पण आज फलंदाजांचा बोलबाला राहिलाय. थोडे हाय स्कोरिंग सामने पाहायला मिळत आहेत, मोठमोठ्या धावसंख्येत चेस देखील होत आहेत. त्यामुळेच अधिकाधिक धावा काढण्याचा प्रयत्न वेताळ स्वामी संघ देखील करताना दिसतोय, किमान 80 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न दिसतोय. स्लॉक स्वीप, बॉलला फेकलाय डीप मिड विकेटला, फिल्डर आहे मात्र त्याच्या डोक्यावरून जबरदस्त फटका, 6 धावा. भावेश शेलारच्या बॅटमधून हा खणखणीत षटकार, जबरदस्त. पुन्हा एकदा बॉल अगदी फलंदाजाच्या स्लॉट मध्ये टाकलाय, थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर शफल होत असताना ऍब्सोल्युटली clobbered it over deep mid wicket and there was no chance for the fielder. खूप छान फटकेबाजी केली भावेश शेलारची. ही जी इनिंग्स आहे ती क्वालिटी इनिंग्स आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेला जास्त शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल बॅट मध्ये संपर्क नाहीये. विकेट किपर देखील बीट झालाय. बाईकच्या रूपात एक धाव मिळणार आहे आणि याचबरोबर हे खर्चिक षटक भावेशचं समाप्त होते. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 68, 68 धावा, 3 गडी बाद. SB कोठेकर संघानं नाणेफेक जिंकली होती या मॅचची आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. 68 धावा 5 ओव्हर्स मध्ये खूप चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय.
पण या मैदानावर बऱ्याचदा आपण बघितलंय जवळपास 75-80 धावा देखील चेस झालेल्या आहेत. काही सामन्यांमध्ये 100 पेक्षा अधिक धावा देखील होताना बघितलेल्या आहेत आपण. आणि स्पर्धेच्या पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांना आठवत असेल 105 धावा प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमनं बनवल्या होत्या. राज्य बॉईजनं प्रत्युत्तरात NP स्पोर्ट्स बी संघाकडून विनीत माळीनं अर्धशतक झळकावलं होतं. 99 पर्यंत मजल मारली होती. अवघ्या 6 धावांनी ते पराभूत झाले होते. शॉर्ट ऑफ लाईन बॉल आहे, हुक केलाय, फिल्डर आहे डीप मध्ये, प्रयत्न चांगला आहे परंतु फिल्डरला बीट करत असताना बॉल सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा, षटकार. षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडलाय फलंदाजांनी या इनिंग्स मध्ये. आणि विशेषतः चौथ्या ओव्हर पासून खूप दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. चौथ्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या, 5व्या ओव्हरमध्ये 19 धावा आणि आता शेवटच्या षटकाची सुरुवात षटकारानं झाली आहे. गोलंदाज परागला आपण बघतो या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. पुन्हा एकदा हवेत, लॉंग ऑनला फिल्डर आहे विश्वनाथ जाधव. ओहो, प्रयत्न ला जवाब त्याने केलाय पण बघायचे रिझल्ट काय असणार आहे. बॉल तर आतमध्ये फेकलाय मात्र पंचांचा इशारा येतोय. 6 धावांचा षटकार. सलगचा हा दुसरा षटकार या षटकामध्ये. अक्षय अधिकारी कमालीची बॅटिंग करतोय. अगदी असं वाटतंय की तो डगआउट मधूनच सेट होऊन आलेला आहे. पहिल्याच बॉलवर चौकार, त्यानंतर जे 4 बॉल्स खेळलेत त्याच्यामध्ये 3 षटकार त्याने ठोकलेत. अप्रतिम बॅटिंग. धावसंख्या 80. अशी गोलंदाजी झाली तर नाही थांबणार अक्षय अधिकारी. त्याचा पूर्ण अधिकार या बॉलवर आणि पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा. षटकारांचा फक्त पाऊस नाही तर मुसळधार पाऊस आता पाहायला मिळतोय. गोलंदाजांनी फार चुका केलेल्या आहेत या इनिंग्स मध्ये. आपण बघितलंय शॉर्ट बॉलिंग जास्त झालीये. चौथ्या षटकामध्ये देखील खूप जास्त शॉर्ट बॉल्स आणि आता या षटकामध्ये देखील शॉर्ट बॉलचा मारा सुरू आहे. एकतर बॉल एकदम पुढे टाकले जातात स्लॉट मध्ये किंवा आखो टप्प्याची गोलंदाजी होते आणि हे दोन्ही प्रकारचे बॉल फलंदाज मैदानात ठेवत नाहीत, मैदानाच्या बाहेर पाठवले जात आहेत. 86 धावांपर्यंत मजल मारली आतापर्यंत वेताळ स्वामी संघानं. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धर्मवीर चषकामध्ये 6 बॉल्स मध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केलाय त्याने या महिन्याच्या सुरुवातीलाच आणि आता पुन्हा एकदा ती संधी दिसते अक्षय अधिकारीकडे. हा बॉल चांगला आहे, अगदी खोलात टाकलाय. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला फिल्डर तिथे उपस्थित आहे. सिंगल मिळणार आहे. खासदार चषकामध्ये देखील 7 बॉल्स मध्ये सलग 7 षटकार अक्षय अधिकारीने ठोकले होते. हा एकदा सुरू झाला की त्याला थांबवणं फार कठीण असतं. अगदी वाऱ्यासारखा सुसाट निघतो. धावसंख्या 87. एक मोठी भागीदारी आणि फार वेगवान भागीदारी आपल्याला पाहायला मिळते चौथ्या विकेटसाठी भावेश शेलार आणि अक्षय अधिकारी यांच्या दरम्यान. नेक्स्ट बॉल सामना करेल भावेश. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. विकेट किपर बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगल वेगानं कंप्लीट केली जात आहे. कदाचित बॅटचा स्पर्श नाही, बॅट आणि बॉल मध्ये स्पर्श नव्हता. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 88. शेवटचा बॉल बाकी आहे. यानंतर या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध 7771 ग्रुप साई स्पोर्ट्स शहापूर आजच्या रजनीतील शेवटची मॅच असणार आहे. भरपूर एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी या संपूर्ण स्पर्धेमध्ये. निलेश पाटोळे साहेब ही स्पर्धा आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत. शेवटचा बॉल लो फुल टॉस, लॉफ्टेड शॉट, लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि जबरदस्त कॅच, अप्रतिम कॅच. शेवटच्या बॉलवर विकेट. सूरज खेळणेच्या मार्फत आपल्याला हा झेल पाहायला मिळाला आहे आणि अशा पद्धतीनं इनिंगची समाप्ती होत असताना एक मोठी धावसंख्या फलकावर लावली आहे. 6 षटकांमध्ये वेताळ स्वामी संघानं बनवलेले आहेत 88 धावा आणि 89 धावांचं डोंगरा एवढं आव्हान हा सामना जिंकण्याकरिता SB गोठेकर टीम समोर. धर्मवीर चषकामध्ये SB गोठेकरच्या विरुद्ध 92 धावा चेस केल्या होत्या वेताळ स्वामीनं. पण आज सिच्युएशन वेगळी आहे. SB गोठेकर संघाला धावांचा पाठलाग करायचा आहे आणि संधी तर त्यांच्याकडे देखील असणार आहे कारण चांगले बॅटर्स या टीमकडे देखील आहेत. तुफानी बॅटिंग त्यांचे देखील फलंदाज करू शकतात परंतु सुरुवात ही फार महत्वाची राहणार आहे. पॉवर प्लेचा खेळ, पॉवर प्ले जर फोडला फलंदाजांनी तर निश्चित रूपानं एक रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळेल. बघूयात काय घडतंय या सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. तुर्तास मी थांबतोय आणि आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही करीत आहोत बदल. पुढील डावाच्या पहिल्या 3 षटकांसाठी आपल्या समोर असतील तेजस धोबी. इट्स ओव्हर टू तेजस.
36 चेंडू आणि विजयाकरिता 89 धावसंख्येचं आपण पाहत आहे. थँक्यू अजयजी गरज सर. आणि जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. जबरदस्त पारी, अगदी दुवादार फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला तरी का, हा प्रश्न आता मात्र स्वतःला विचारावा लागेल आणि त्याचं उत्तर देताना अटॅकिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र करावी लागेल. 36 चेंडू आणि 89 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. चला मॅचला सुरुवात होतीये. मैदानाच्या आतमध्ये रुण आणि सूरज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय. आणि गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता अमोलला इथून मात्र आमंत्रित केले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस इथून मात्र आपण एकंदरीत बघितलं तर व्हाईट बॉल सुरुवात मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र होत असताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. अगदी 89 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान पार करायचं आणि आपण जर का थोडंसं दडपण असतं आणि ते दडपण जर कायम ठेवायचं असतील तर आता मात्र अतिरिक्त स्वरूपातले चेंडू आहेत ते इथून मात्र कमी हाताळावे लागतील. सरळ बॅटनं खेचून मारलं गेलंय, उडवलं गेलंय चेंडूला आणि पाठवलं गेलंय. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देणारा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तुम्हाला चौकार, 4 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल आपण इथून मात्र पाहताय. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक होता तैनात, परतावा लागेल जेलबादच्या स्वरूपात रोहनला तंबूच्या आश्रयाला. आजच्या दिवसातील आपण मॅच जर अतिशय चांगल्या पद्धतीने पाहिल्या. उद्याचा दिवस आपण जर का इथून मात्र फायनल डे मैदानाच्या आतमध्ये आपण उद्या फायनल डे पाहणार आहोत. आणि त्याच्यामधील पहिला सामना ठीक 12 वाजता क्वार्टर फायनल 1 आपल्याला पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये संघ असेल हरिओम शापूर आणि त्याच्या विपक्षात MUCC मुरबाड. या दोन संघांमध्येही 12 वाजता पहिली लढत होताना पाहायला मिळेल. त्याच्यानंतर दुसरी लढत आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल NPA विपक्षात काव्य 11 इगतपुरी. अशी मॅच आपल्याला इथून मात्र पाहायला मिळणार आहे. तिसरा क्वार्टर फायनल आपण इथून मात्र पाहणार आहात. नयन स्पोर्ट आसनगाव गेरसे विपक्षात आजच्या याच्यामधून D2 मध्ये जो असेल तो संघ इथून मात्र पाहायला मिळेल. त्याच्यानंतर हार्दिक स्पोर्ट विपक्षात NP स्पोर्ट B आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर 4 संघ राहिल्यानंतर इथून मात्र ड्रॉ केला जाईल सेमीफायनल करिता. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. आणि सेमीफायनल मध्ये जे पराभूत होतील म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या पारितोषिकाकरिता इथून मात्र बॉल आउट मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळणार आहे. आगीवेगळी संकल्पना आणि त्या संकल्पना सगळ्या इथून मात्र राबवल्या जातात आपण पाहताय. चला, आणि आज तर मात्र एक प्रेक्षक आपल्याला भेटणार आहे लकी ड्रॉच्या मार्फत. पण उद्याच्या दिवसामध्ये फायनल डे करिता 2 इथून मात्र चिठ्ठ्या काढल्या जाणार आहेत.
दोन लकी विनर आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतील. पुढचा बॉल होता वेगानं अगदी मारा करणारा चेंडू होता फलंदाजाच्या शैलीवर. पण आजच्या दिवसामध्ये बघूयात कोण इथून मात्र लकी ड्रॉचं विजेता इथून मात्र ठरतोय. पण उद्याच्या दिवसामध्ये जे प्रेक्षक राजा येतील त्याच्यामधून दोन प्रेक्षक इथून मात्र लकी ड्रॉचे काढले जातील. दोघांना 10,000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र दिलं जाईल. प्रेक्षक राजांवर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व निलेशजी पाटोळे साहेब आणि त्यांच्या मार्फत ही संकल्पना आज आपण या स्पर्धेच्या मार्फत पाहत आहे. गोलंदाज तयार षटकातील पुढचा बॉल यावेळेस पहा खेचून मारला गेलाय, चेंडूला उडवला गेलाय. चेंडू वन बाउन्स क्लिअर करू आमच्या मान्यवर पाहुण्यांच्या भेटीला पाहायला मिळतोय तुम्हाला चौकार 4. चौकार आपण इथून मात्र पाहताय. चौकाराच्या बढतीने धावसंख्या 10 या अंकावर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. चला गेम थोडस स्पीडअप करूयात. अमोल क्षेत्ररक्षणामध्ये आपले बदल आम्ही समजून घेऊ शकतो. आपल्यावरचं असणारं दडपण. अनमोलला आपण पाहताय. चांगला चेंडू होता. आपण पुन्हा एकदा पाहता बॅटची कडा घेतली गेली आणि बॅक साईडला जाणारा चेंडू. सिंगल अंकित होताना इथून मात्र आपण पाहताय धावसंख्या 11 या अंकावर. आरूला आमच्या इथून मात्र पाहताय. अतिशय चांगलं गुणलेखन इथून मात्र आपण पाहताय आणि अगदी अप टू डेट गुणलेखन ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. अगदी 14 दिवस आम्ही इथून मात्र पाहतोय. अभि सावंत साहेबांच्या तालमीमध्ये गुणलेखक म्हणून ते तयार होत आहेत. आपण पाहताय उडवलं गेलाय सरळ बॅट. एक टप्प्यानंतर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये वैभवच्या मार्फत क्षेत्ररक्षण आपण इथून मात्र पाहिलं. अंतिम क्षणी पाहिजे तशी कामगिरी करता आली नाही. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 12 या अंकावर. नक्कीच आशिषजी तावडे साहेबांकडून हे 500 रुपये रोख पारितोषिक इथून मात्र लागले गेलं होतं अक्षय अधिकारीला. जे आलेलं ते आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेलं आहे आणि आता मात्र आरूकडे ते जमा आहेत. आणि यस गोलंदाजानं पुन्हा एकदा इथून मात्र सलग 3 चेंडू 3 विकेट म्हणजे तिन्ही चेंडूवर जर का गडी बाद केले तर इथून मात्र पुन्हा एकदा तावडे साहेबांकडून 555 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र प्रदान करण्यात येईल आशिषला. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 12 आहे आणि द्वितीय षटक हाताळण्याकरिता वैभवला गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र आमंत्रित केले गेले. गोलंदाज वैभव सज्ज होईल. पहिलाच बॉल हवेमध्ये चेंडू आहे. फटका फसण्याची शक्यता. पारितोषिक लागल्या पहिला विकेट मैदानाच्या आतमध्ये परतावा गेली तर मात्र झेलबादच्या स्वरूपात फलंदाज जयंत बाद होतोय तंबूच्या आश्रयाला. पहिल्याच बॉल वैभवचा आपण इथून मात्र पाहिला. वैभवशाली गोलंदाजी पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाली आहे. फलंदाज बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला जयंत परतला गेलाय. सूरज आहे मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी आधीच्या मॅच मध्ये आपण बघितलं तर 2 षटकार आणि 1 चौकाराच्या पारीनं सुरुवात इथून मात्र केली गेली. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. तोपर्यंत प्रेशर जे असेल ते थोडंसं कमी पाहायला मिळेल टीम अर्थातच SB गोटेगर संघाकडे. गोलंदाज आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधवला आपण पाहता. मॅन फ्रॉम धानीव खेळाडू आपण इथून मात्र पाहताय. ओहो हो विश्वनाथ करिता हा बॉल होता. आपण एकंदरीत जर का बघितलं तर निर्धावपैकी विश्वनाथलाही थांबा दर्शवणारा हा चेंडू पाहायला मिळाला.
गोलंदाज सज्ज होतोय. ओहो हो, पुढचा बॉल यावेळेस टप्पा पडल्यानंतर वळण प्राप्त करत असताना आपण पाहताय पुन्हा एकदा लगातार लगातार दोन्हीच्या दोन्ही चेंडू मैदानाच्या आतमध्ये वैभवच्या मार्फत निर्धाव. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल या वेट केलं गेलं, पण चेंडूला भिरकावून दिलं गेलं. स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पार. पाहायला मिळतोय विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून चौकार. 4. चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चौकाराच्या बढतीनं का होईना पण धावफलक 16-16. हो, पुढचाही बॉल थोडस बाजूला सरसवून बॅक साईडला जाऊन खेळण्याचा प्रयास होता, जो की अनसक्सेसफुल. मैदानाच्या आतमध्ये दीपक दीपक जाधव यांच्याकडून पारितोषिक आहे. गोलंदाजाने सलग 3 चेंडू 3 विकेटचं पतन घेतलं तर 2222 रुपयाचं रोख पारितोषिक उर्फ खंड्या यांच्याकडून हे पारितोषिक इथून मात्र देण्यात येणार आहे. बघूया पारितोषिक इथून मात्र घेतलं जाईल का. तोपर्यंत आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16 या अंकावर आपण इथून मात्र पाहताय 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि एकंदरीत विचार केला तर 24 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या या 24 चेंडूमध्ये 73 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. 24 चेंडू 73 धावा आणि 24 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आहेत. क्रीजवर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्याकडून आयकॉनिक पारी खेळण्याची अशा अपेक्षा आकांक्षा आता मात्र SB गोटेकर संघाची कायमची वाढत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 73 धावसंख्येची पारी इथून मात्र पार करताना आपल्याला पाहायला मिळते. का फैजलला आणले गेले गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहताय. फैजल शेखला आपण पाहताय. चला फैजलला आपण पाहताय आणि बोला. कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. बोला. गोलंदाज फैजल इथून मात्र सज्ज होतोय. पहिलाच बॉल. हो, वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये फैजलच्या मार्फत आपण पाहताय. एक चांगला समालोचक सुद्धा आहे आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या नावाची छाप ज्यानं सोडली आहे तो फैजल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय. वेगवान चेंडू डिलिव्हर करण्यामध्ये माहीर असणारा वेताळ स्वामी, वेताळ भगवंताच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाज तयार. येस, एक खेळाडू म्हणून जन्म घेतलाय फैजलनी असं म्हणायला हरकत नाहीये. आपण दहीहंडीचा विचार केला तर दहीहंडीमध्येही 4थ्या थरावर हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर उत्कृष्ट कबड्डीपटू आहे. आता मात्र क्रिकेटमध्ये स्वतःची भूमिका अदा करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाज तयार. हो, जबरदस्त वेगवान तेच तर्रार चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकी करत असताना इथून मात्र फैजल आपण पाहताय. तिन्हीच्या तिन्ही चेंडू आहेत आणि सूरज खेडेसारख्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये उभं ठेवलंय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकले गेले. धावसंख्या अजूनही 16 या अंकावर स्टॉप होत असताना आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल उडवला गेलाय. यावेळेस फटका फसण्याची शक्यता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन. परतावा लागेल जलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला.
इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. 22 इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आपण 22च्या जागी इथून मात्र अमित इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज फैजल पुन्हा एकदा सज्ज होतो षटकातील. हो पुढचा बॉल यावेळेस थोडासा वेग कमी पाहायला मिळाला होता. पण तिथे मात्र अक्षरशः असं वाटतं की यष्टीरक्षक सुद्धा थोडासा कन्फ्यूज पाहायला मिळाला आणि डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू आपण इथून मात्र पाहताय. 22 स्वरूपात एक धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या एकेरी धाव्याने 17 या अंकावर धावफलक. चला अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. गोलंदाज इथून मात्र सज्ज होईल फैजल षटकातील. पुढचा बॉल एकच धाव आपण मिळते आणि षटक समता क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीत धावसंख्या आहे 18. म्हणजे 18 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 18च धावा मैदानाच्या आतमध्ये बनवल्या गेल्यात. पुढच्या 18 चेंडूंमध्ये एकंदरीत आपण विचार केला तर 71 धावसंख्येची आवश्यकता आहे. बघूया पार होईल का ऐकवण्याकरिता. कॉम्बॉक्स मध्ये करूया चेंज. जॉईन होतील सदाबहार कॉमेंटेटर अजय गरज सर. येस थँक्यू सो मच तेजस धोबी. सामन्यावर पूर्णपणे पकड आपल्याला पाहायला मिळते वेताळ स्वामी संघाची. जबरदस्त फटकेबाजी त्यांच्या फलंदाजांनी केली आणि आता पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाजांनी देखील आपलं वर्चस्व राखलंय. सध्या तरी बॅकफुटला म्हणता येईल एस बी गोठेकर संघ. 18 धावा फलकावर 3 गडी बाद झालेत आणि समीकरण फार कठीण दिसतंय. 18 बॉल्समध्ये तब्बल 71 धावांची आवश्यकता. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026चा मनमुराद आनंद आपण सारेजण लुटतोय आणि ही पर्वणी आपल्याला दिलेली आहे निलेश पाटोळे साहेबांनी. NP स्पोर्ट्स शहापूरनं अप्रतिम दर्जाचं आयोजन या स्पर्धेचं सुंदर असं नियोजन आहे. प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक लकी ड्रॉच्या स्वरूपात आज एक भाग्यवान विजेत्याला तब्बल 10,000 रुपये दिले जातील. या अगोदर 2 विजेत्यांनी ते पारितोषिक जिंकलेलं आहे. उद्या 2 विजेते असतील एकाच दिवसामध्ये. वैभव आलाय, आपटी दिली आहे, बाहेर काढलाय परंतु खूप जास्त बाहेर वाईड. पहिलं षटक वैभवचं फारच जबरदस्त राहिलं होतं आणि बॅटिंग मध्ये देखील अप्रतिम कामगिरी त्याची पाहायला मिळाली. 1 फॉर दी ओव्हर. अमित भांडे ऑन स्ट्राइक. बॅटच्या भरपूर वर लागलाय, स्वतः गोलंदाज प्रयत्नशील. ओ व्हॉट अ कॅच, अप्रतिम कॅच. अगदी मिड विकेट झोन मध्ये जात असताना हा झेल त्याने स्वीकारलाय. कमेंडेबल एफर्ट आणि सक्सेसफुल एफर्ट. विकेटचं पतन. अमितला देखील माघारी परतावं लागतंय निराश पावलांनी पॅव्हेलियनच्या दिशेनं. अमित भांडे 19ला 4. अवघ्या एका धावेचं योगदान अमितला देता आलंय आपल्या टीम करिता. अतिशय नाजूक अवस्था एस बी कोठेकर संघाची या महत्वाच्या मॅच मध्ये. रिमेंबर इट्स अ नॉकआउट मॅच. जिंकणारा संघ पुढच्या मॅच मध्ये खेळताना दिसेल आणि पराभूत होणारा संघ मात्र स्पर्धेच्या बाहेर फेकला जाईल. कारण या अगोदर दोन्ही संघांनी आपले पहिले सामने गमावलेले आहेत, परंतु या सामन्यामध्ये वेताळ स्वामी संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्यांच्या खेळाडूंनी आपला वर्चस्व ठेवलाय आतापर्यंत या मॅच मध्ये. खरं तर क्रिकेटचा खेळ आहे, महान अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सामन्याला कधी कलाटणी मिळेल हे कोणीच सांगू शकत नाहीये. 17 चेंडू आणि 70 धावा असं समीकरण आता येऊन ठेपलंय. नवीन बॅटर डावखुरा फलंदाज कल्पेश मैदानाच्या आतमध्ये. भरपूर वेळ खर्च केला जात आहे, वेळेच्या मर्यादा आहेत. वैभव माळी लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हो अतिशय वेगवान बॉल शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. विकेट कीपर तेथे बॉल त्याने देखील मिस केलाय. 1 धाव येथे मिळताना दिसते. 22चा इशारा पंचांकडून आणि DRS ची मागणी देखील झालेली आहे. इज इट अंपायर्स रिव्ह्यू और बॅटिंग साइड रिव्ह्यू?
फलंदाजी करणाऱ्या एस बी गोठेकर संघानं येथे रिव्ह्यूची मागणी केली आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार प्रत्येक इनिंग्समध्ये एकच रिव्ह्यू तुमच्याकडे असणार आहे. तो जर सक्सेसफुल असला तर मात्र पुढे त्याचा वापर करू शकता, परंतु अनसक्सेसफुल झाला तर मात्र पुन्हा एकदा त्या इनिंग्समध्ये तुम्हाला रिव्ह्यू मिळणार नाही. प्रत्येक संघामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन प्लेयर्स तसेच इम्पॅक्ट प्लेयरचा रोल देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी विलोभनीय असं आयोजन आहे निलेश पाटोळे साहेबांचं. क्रिकेटचे ते स्वतः फार मोठे जाणकार आहेत. क्रिकेटवर निस्सीम त्यांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच एवढं भव्य दिव्य आयोजन आपल्याला या शहापूर नगरीमध्ये पाहायला मिळते. निर्णय येतोय, इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल, म्हणजेच 2 धावा वाईटच्या रूपात मिळतील. धावसंख्येत थोडीशी भर पडताना दिसते. 21 धावा फलकावर. ओ चांगला बॉल दूर टाकला आणि टप्पा पडल्यानंतर चेंडूला टर्न देखील केलंय. खूप चांगलं मिश्रण वैभवनं मागच्या ओव्हरमध्ये देखील आपण एक त्याचा उलटा बॉल देखील बघितला होता. मागच्या ओव्हरमध्ये चांगलं मिश्रण करत असताना हा तो बॉल बॅक ऑफ द हँड. यावेळेला मात्र थोडासा शॉर्ट राहिला, हुक केला, परंतु फक्त एक धाव मिळणार आहे. डिक्लेअर झोनमध्ये बॉल मार्गस्थ झालाय. एकेरी दुहेरी धावांनी काहीही निष्पन्न होणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या एस बी कोठेकर टीमसाठी. अगदी चौकार षटकारांचीच भाषा बोलावी लागणार आहे, तेव्हा कुठे सामन्यामध्ये चुरस निर्माण होताना दिसेल. नाहीतर आतापर्यंत कुठेतरी खेळ एकतर्फी झालेला आहे. मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर आपण बघतोय वेताळ स्वामी संघाला समीकरण 14 चेंडू आणि 67 धावा. नेक्स्ट बॉल लेफ्ट अराउंड द विकेट. ओहो हो, सुरेख बॉल. विश्वनाथला पूर्णपणे बीट करणारा हा बॉल. कडे जवळपास स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता विश्वनाथचा. क्विकर टाकला. खूप चांगली गोलंदाजी, कौतुकास्पद कामगिरी या मॅच मध्ये वैभव माळीची. यावेळेला मात्र जबरदस्त संपर्क बॅट आणि बॉल मध्ये. बॉलला फेकलंय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी व्यासपीठावर. षटकार. अप्रतिम फटका विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून. विश्व अजूनही मैदानामध्ये आहे आणि त्याने हिम्मत हारलेली नाही. एक चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली. 28 झालेले आहेत, त्याच्यामुळे 13 बॉल्स मध्ये अजून 61 धावांची आवश्यकता असणार आहे. नेक्स्ट बॉल त्रिफळ होतो असतं. बॅट देखील हातातून निसटली आहे. ओहो, पायांच्या मागून काम तमाम होत असताना विश्वनाथ जाधवचं वेगात पूर्णपणे बीट केलं. खूप जास्त अक्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता विश्वनाथचा, परंतु बरोबर विकेट टू विकेट बॉल टाकला आणि इष्टनचा वेध अखेर घेतला गोलंदाज वैभव माळीनं. षटकाराला चोख प्रत्युत्तर त्याने दिलंय. विश्वनाथचं अजिबात नियंत्रण नव्हतं या फटक्यावर आणि त्याच्या बॅटवर देखील. बॅट देखील हातातून निसटली आहे. माघारी परतावं लागणार आहे. आणखी एक विकेट डाऊन होत असताना 5वा धक्का विश्वनाथ जाधवच्या रूपात एस बी गोठेकर संघाला. इट्स 28 for 5. यानंतर आजच्या रजनीतील शेवटची मॅच, अर्थातच क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी तो मोठा संघर्ष असणार आहे. 777 ग्रुप साई स्पोर्ट्स विरुद्ध चालू सामन्यातील विजेता संघ, अशी ती मॅच असेल. आज आपण एस बी गोठेकर संघाची जी रणनीती बघितली, विशेषतः पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी, त्यांच्याकडे 2 जे आयकॉन आहेत, दोघे ऑलराऊंडर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या दोन्ही ऑलराऊंडर्सनाच त्यांनी गोलंदाजी दिली. त्याच्यामुळे कुठेतरी ही रणनीती चर्चेचा विषय राहिली आहे. कारण मागच्या मॅचमध्ये देखील विशूनं खूप चांगली गोलंदाजी केली होती. सुरुवात लाजवाब त्याची राहिली होती, परंतु लगेच सूरज केणेला षटक देण्यात आलं. त्यामुळे स्पर्धेच्या नियमांनुसार फक्त 2च षटकं आयकॉन टाकू शकतात. पण कुठेतरी मला असं वाटतंय की विशूला 2 षटकं देता आली असती, ज्या पद्धतीनं त्यांनी दोन्ही मॅचेस मध्ये गोलंदाजी केलेली आहे. मागच्या मॅच मध्ये 1 धाव देऊन 1 विकेट प्राप्त केला होता. या मॅच मध्ये 6 धावा देत 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये होती. पण विशूला 2 षटकं न देण्याचा निर्णय कुठेतरी निश्चितच तो एक चर्चेचा विषय राहिलेला आहे.
कारण विशूच्या 2 षटकांनी फार काही समीकरणं बदलली असती असं आता वाटायला लागलंय. 12 चेंडू आणि 61 धावा. लवली डिलिव्हरी, ड्रिफ्ट होऊन आतमध्ये आला होता हवेत आणि टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेर वळण घेणारा चेंडू. गोलंदाज दादू. फिरकीपटू भरपूर पाहायला मिळालेत आपल्याला या स्पर्धेमध्ये. फ्लाइटेड बॉल चिप केलाय. गोलंदाजाच्या वरून खेळत असताना स्ट्रेटिश लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे. एक धाव येथे जरूर मिळताना दिसते. शांत क्रिकेट. प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा होती की एक रंगतदार लढत पाहायला मिळेल, परंतु सामना कुठेतरी एकतर्फी होताना दिसतोय. जवळपास आता औपचारिकतेच्या दिशेनं मार्गस्थ होत चाललेली आहे ही मॅच. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. थोडासा शॉर्ट बॉल यावेळेला हुक केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर पासून दूर टोलावलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बघायचे चौकार की षटकार आणि 4 धावांचा इशारा पंचांकडून येतोय. चौकार. गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. बेताळ स्वामी संघाच्या गोलंदाजांसाठी प्रत्येक विकेटसाठी आता आशिष तावडे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. खूप मोठे फॅन आहेत बेताळ स्वामी संघाचे आणि त्यांच्याच मंडळाचे आहेत ते. यस, मंडळाचे आहेत, फॅन देखील आहेत आणि टीमला त्यांचा चांगला सपोर्ट आहे. टीम देखील खूप चांगली कामगिरी करते. यावेळेला बॅकफुटला जात असताना बॉलला काढलंय. कव्हरच्या डोक्यावरून फिल्डर पाठलाग करतोय. चांगला एफर्ट. बॉल अडवलाय डीप मध्ये. सर्कल मधून धाव ठोकली होती फिल्डरने. 2 धावा येथे मिळताना दिसतील. 2 धावांच्या जोरावर संघाची धावसंख्या पुढे सरसावत असताना 35 या आकड्यावर 89 धावांचं विशाल लक्ष. त्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे, पण आता जवळपास औपचारिकता शिल्लक दिसते. भरपूर मागे पडलाय एसबी गोटेकर संघ. चांगला लेग ब्रेक. विविधतेने नटलेली गोलंदाजी आहे दादूची. कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, मध्येच एखादा कॅरम बॉल देखील कदाचित पाहायला मिळू शकतो. गुगली हा क्विकर बॉल टाकलाय. स्ट्रेटर 1 देखील होता, परंतु जास्त बाहेर आहे. वाईटचा इशारा करत असताना पंच. खंड्या जाधव यांच्याकडून देखील गोलंदाजांसाठी पारितोषिक आहे. हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक. ब्युटिफुली बोल्ड. उंची बॉलला दिली, हवा दिली आणि त्यानंतर बॉलला वळण देखील दिलं. चांगला लेग ब्रेक. मिस्ट्री बॉलर आहे गोलंदाज दादू. षटकाची होते समाप्ती. फक्त आणि फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. आपण बघतोय एसबी गोटेकर संघाची धावसंख्या 36. विकेट त्यांनी गमावल्यात आतापर्यंत 5. तब्बल 53 धावांची आवश्यकता आहे. अवघ्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजेच पराभवाच्या छायेत वावरताना दिसतो या मॅच मध्ये एसबी गोटेकर संघ. यापुढे देखील अनेक साऱ्या स्पर्धा येतील, पण कुठेतरी ज्या चुका झालेल्या आहेत, विशेषतः गेम प्लॅनिंग थोडंसं चुकलेलं दिसतंय, त्याच्यावर जरूर चिंतन केलं जाईल. शेवटचं षटक. गोलंदाज कुणाल सज्ज होईल. प्रेक्षकांसाठी देखील आता सुवर्ण संधी आहे. या शेवटच्या षटकामध्ये प्रेक्षकांनी जर झेल स्वीकारला रॅलिंगच्या पलीकडे, तर आशिष तावडे यांच्याकडून आणि दीपक जाधव अर्थात खंड्या यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. परंतु येथे झेल विकेट जाताना दिसते. झेल घेतलाय फिल्डरनं लॉंग ऑनला आणि गोलंदाजाला 200 रुपयांचं पारितोषिक प्राप्त होत असताना आता कुणालकडे चांगली संधी आहे. 6वा धक्का बसलाय 36 या धावसंख्येवर. गोलंदाजी चिंतेचा विषय राहिली या मॅच मध्ये. विशेषतः आपण बघितलं ज्या पद्धतीनं स्लॉट मध्ये खूप जास्त चेंडू टाकण्यात आले आणि शॉर्ट बॉलिंग जास्त झाली होती एसबी गोटेकर संघाकडून. त्याचा पुरेपूर फायदा घेतला वैभव माळी, अक्षय अधिकारी या फलंदाजांनी आणि भावेश शेलारला आपण विसरू शकत नाही. त्याने देखील एक मोठी इनिंग्स खेळली आपल्या टीम करिता.
ॲज अन आयकॉन तो खेळत आहे. 14 बॉल्समध्ये 27 धावा भावेश शेलारच्या बॅटमधून आल्या. 21 धावांचं योगदान वैभवनं दिलं आणि 30 धावा कुठल्या अक्षय अधिकारीनं. आणि प्रत्युत्तरात मात्र फलंदाजी जशी व्हायला पाहिजे होती तशी झाली नाही. सुरुवातच तेवढी चांगली नव्हती. हा बॉल बाहेर कट केलाय परंतु वाईड आहे. बघायचं प्रेक्षकांना संधी मिळते का या शेवटच्या 5 बॉल्स मध्ये, कारण फलंदाजाने जर षटकार ठोकला आणि तो रॅलिंगच्या पलीकडे आपण झेलामध्ये कन्वर्ट केला तर आपल्यासाठी आशिष तावडे आणि दीपक जाधव उर्फ खंडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. कुणालचा पुढचा बॉल, ओ बॉल हवेत आहे, भिरकावून दिलाय डीप मिड विकेटला. प्रेक्षकांसाठी संधी, 6 धावा मिळणार आहेत. षटकार, बरेचसे प्रेक्षक आहेत त्या ठिकाणी, संधी होती 500 रुपये कमावण्याची, मात्र झेल ड्रॉप झालाय. एक चांगला शॉट, लेंथ लवकर पिक करत असताना पुल केलाय आणि 6 धावा प्राप्त केल्यात गणेशनं. मनोरंजन भरपूर आहे या स्पर्धेमध्ये. जरी सामना एकतर्फी झाला तरी मात्र मनोरंजन तर होतंय प्रेक्षकांचं. वेट दिली आहे स्लॅश करत असताना, हा देखील चांगला फटका आहे. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषा पलीकडे, 4 रन्स. प्रेक्षकांचं मनोरंजन सध्या फलंदाज गणेश करतोय. सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाहीये, फक्त पराभवाचं अंतर आता कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे फलंदाजाकडून. आणि 2 चांगले फटके त्याने खेळलेत. आपल्या फलंदाजीची गुणवत्ता दाखवून देत असताना गणेश 4 धावांच्या जोरावर धावसंख्या 47, अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. फुलर लेंथ उजव्या भरपूर बाहेर आहे, वाईड. बॅटरला बीट केलं होतं परंतु दिशेवर कंट्रोल राखता आलेला नाहीये. विकेटनं सुरुवात झाली होती या शेवटच्या षटकाची, परंतु तदनंतर कुठेतरी दिशा देखील भरकटली गेली आणि 2 चांगले फटके गणेशच्या बॅटमधून आलेत. स्कोर मूव्स अप टू 48. नेक्स्ट बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, जबरदस्त हा बॉल आतमध्ये आलाय. फलंदाजाला पुन्हा वाटलं की कदाचित बॉल बाहेर जाईल. 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंच करतायत. शेवटचे 2 बॉल्स बाकी. बघूयात फलंदाज गणेश पुन्हा एकदा प्रेक्षकांना संधी देईल का. गोलंदाजाकडे देखील संधी, विकेट घेतली तर 200 रुपये त्याला आणखी मिळतील. हा लेग ब्रेक आहे, स्मॅश केलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली डीप एक्स्ट्रा कव्हरला. आणखी एक विकेट कुणालच्या खात्यामध्ये. आशिष तावडे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक त्याच्या खात्यामध्ये जमा होत असताना बघूया आता शेवटचा बॉल. प्रेक्षक देखील वाट बघतायत की फलंदाजाने मोठा फटका खेळला पाहिजे, षटकार ठोकला पाहिजे आणि तो ते झेलामध्ये जर कन्वर्ट करतायत तर आशिष तावडे आणि दीपक जाधव उर्फ खंड्या यांच्याकडून 500 रुपये त्यांना मिळणार आहेत. परंतु आजचे सामने संपल्यानंतर तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक निलेश पाटोळे साहेबांकडून लकी विनरला आपण देणार आहोत लकी ड्रॉच्या माध्यमातून. त्यामुळे कुठेही जाऊ नका. शेवटचा बॉल बॅटच्या आतमध्ये लागलाय. सामना फिनिश होत असताना फार मोठ्या फरकानं हा सामना जिंकलाय वेताळ स्वामी संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम वेताळ स्वामी अँड हार्ड लक SB गोठेकर. गोठेकर संघाचं आव्हान संपुष्टात आलंय आणि आता शेवटची मॅच आजची असणार आहे वेताळ स्वामी विरुद्ध 777 ग्रुप साई स्पोर्ट शहापूर. या सामन्याचा सामनावीर खेळाडू आहे अक्षय अधिकारी. अक्षय अधिकारीसाठी सलगचे जे 3 षटकार ठोकले होते त्यासाठी आशिष तावडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक देखील आहे आणि सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी देखील अक्षय अधिकारी आपण यायचे. तसेच गोलंदाज कुणाल ज्याने शेवटच्या ओव्हरमध्ये 2 गडी बाद केले त्याच्यासाठी देखील आशिष तावडे यांच्याकडून 400 रुपयांचं